श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये देवपूजेला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर पूजा करत असताना काही नियमही पाळावे लागतात. जेव्हा आपण देवपूजा करत असतो तेव्हा आपल्याला अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते, कारण देवपूजा करत असताना जर आपल्याकडून काही चुका घडल्या तर याचाही वाईट परिणाम आपल्याला भोगायला लागत असतो. आणि म्हणूनच देवपूजा करत असताना आपण फक्त देवपूजेकडेच लक्ष केंद्रित करून देवपूजा करायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्यातील बरेच जण देवपूजा करत असताना अनेक चुकाही करत असतात. तर कोणत्या चुका देवपूजा करताना करायच्या नाहीत? चला तर मग आपण जाणून घेऊया. आपण देवपूजा करत असताना ज्या काही गोष्टी वापरत असतो त्या वास्तुशास्त्रानुसार खूपच पवित्र मानलेल्या आहेत. जेव्हा आपण देवपूजा करत असतो तेव्हा त्यामध्ये दिवा, अगरबत्ती, धूप, कापूर, चंदन, घंटी आणि त्याचबरोबर फुले इत्यादी अनेक वस्तूंचा वापर आपण देवपूजेमध्ये करत असतो. परंतु आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार आणि त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मानुसार अशा काही गोष्टी आहेत की त्या गोष्टी आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा या पवित्र वस्तू आपण कधीही खाली म्हणजेच जमिनीवर ठेवायच्या नसतात. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार सर्वात पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे देवी देवतांच्या मूर्त्या किंवा फोटो. जेव्हा आपण देवपूजा करत असतो तेव्हा आपल्यातील अनेक जण देवतांना स्नान घालतात किंवा अभिषेक घालतात. त्या मूर्त्या डायरेक्ट जमिनीवर खाली ठेवत असतात. देवी देवतांचे फोटो जमिनीवर ठेवले तर यामुळे घरामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर पैशांमध्ये अडचणीही वाढतात आणि घरांमध्ये वाद व्हायला देखील सुरुवात होते. आणि म्हणून जेव्हा आपण देवपूजा करत असतो तेव्हा चुकूनही या देवी देवतांच्या मूर्त्या व फोटो जमिनीवर आपल्याला ठेवायचं नाही. पुढील जी गोष्ट आहे ती म्हणजे शंख आणि शिवलिंग. आपल्यातील अनेकांच्या देवघरामध्ये शंख आणि शिवलिंग असतात आणि त्यांची स्थापना आपण आपले देवघरामध्ये करत असतो. परंतु आपल्या वास्तुशास्त्रानुसार जेव्हा आपण देवपूजा करत असतो किंवा याची स्थापना आपल्या देवघरामध्ये करत असतो तेव्हा आपण चुकूनही याची स्थापना डायरेक्ट जमिनीवर करायचं नाही. म्हणजेच एखादं कापड किंवा एखादा छोटासा पाट ठेवून त्यावर आपल्याला या वस्तूंचे पूजन किंवा स्थापना करायचे आहे. जर या वस्तू जमिनीवर ठेवल्या तर यामुळे आपल्याला मानसिक त्रास होण्याची शक्यता असते आणि त्याचबरोबर घरावरती अनेक संकटे यामुळे येऊ शकतात. तसेच फूल, घंटी, धूप, दीपक याही गोष्टी खाली ठेवू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.